हाय फ्रेंड्स, मी तुम्हाला आज नवीन प्रकारे लापसीची रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी इथे मी 1 वाटी लापसीचा गहू घेतलेला आहे। तो 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे। आता त्यात थोडेसे पाणी ॲड करून मी त्याला कुकरला 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। तोपर्यंत आपण इथे कढई ठेवून थोडंसं कढईत तूप घेऊयात। काजू बदाम रोस्ट करून घेऊयात। काजू बदाम रोस्ट करून झाल्यानंतर आपण ते काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये पुन्हा थोडेसे तूप घालून मी ते पातळ खोबऱ्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत। ते चांगले भाजून घ्या। ते लालसर झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेला लापसीचा रवा त्यामध्ये घालून परतून घेऊयात। ज्या वाटीने आपण लापसीचा रवा घेतला होता त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ ॲड केलेला आहे। आता हा गूळ चांगला मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं दूध ॲड करत आहे। दूध ॲड करून झाल्यानंतर लापसी चांगली हलवून घेऊयात आणि आता त्यात थोडीशी वेलची पावडर घालूयात। वेलची पावडर घातल्यानंतर आपण रोस्ट करून घेतलेले काजू आणि बदाम त्यात ॲड करूयात। आता आपली लापसी तयार झाली आहे। कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।